संभाजीनगर जालना विधान परिषदेमध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवलं आणि जी आमच्याकडे मतं होती त्यापेक्षा जास्त मतं आम्हाला मिळाली, म्हणून आजचा हा विजय खऱ्या अर्थानं महायुतीचा आहे आणि त्याचा आनंद शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. नाशिकमध्ये तुम्हाला दणका बसलेला आहे आणि आता प्रश्न पडलाय की यामुळं भाजप आणि शिवसेनेमध्ये नवीन तिढा सुरू होतील काय? नाशिकच्या निवडणुकीमध्ये नाशिक असेल की जळगाव असेल, या दोन्ही निवडणुकीचे सूत्र गिरीश महाजन आणि उदय सामंत हे हाताळत होते. त्या दोघांनी संपूर्णपणे प्रयत्न केला सुद्धा. जळगावमध्ये तुम्ही पाहाल, उबाटाच्या उमेदवाराला अवघे 5 मतं मिळाली, परंतु नाशिकमध्ये त्याचं उलट चित्र आम्हाला पाहायला मिळालं. बंडत शमलय म्हणून सर्वजण सांगत असताना अचानक एवढे मतं ट्रान्सफर कशी झाली याचा विचार निश्चितच पक्षसृष्टी करतीलच, परंतु अशा प्रकारे निवडणुकीमध्ये घात होणं मला वाटतं हे योग्य नाहीये. महायुती म्हणून जेव्हा आपण लढतो त्या टायमाला महायुतीच्याच उमेदवाराला सर्व मतं पडली पाहिजे, मग तो भाजपचा असो, सेनेचा असो का राष्ट्रवादीचा असो. बाकी 16 ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल, 6 जर बिनविरोध सोडले तर 10 ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला महायुतीने एकत्रितपणे येऊन जो लढा दिला आणि त्यामुळे सर्वांचाच विजय झालेला आहे. आनंदाची गोष्ट जरी असली की महायुतीचे 17च्या 17, 16च्या 16 उमेदवार आलेत आणि अपक्ष जो आता आलेला आहे तो जर सोडला तर आम्हाला चांगलं यश या ठिकाणी मिळालं. पण नाशिकमध्ये जो अपक्ष निवडून आलाय तो तुमचा घात करून निवडून आलाय. 16चं यश मान्य आहे, पण एक म्हणजे थेट पाठीत खंजीर खुपसला असं चित्र आहे ना. याचं कोणीही त्या अपक्षाचं कोणीही समर्थन करणार नाही, कारण की आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी मुळामध्ये शिवसेनेचा उमेदवार होता. तुम्ही जळगावमध्ये पहा, आमचा एकही मत इकडच्या तिकडे गेलेलं नाही. सर्वांनी एक साथ शिवसेनेने भाजपला मतदान केलेलं आहे. म्हणून आम्ही कधीही जेव्हा युती धर्म पाळायचा असतो त्या टायमाला मजबूतीने तो पाळत असतो, हे आपल्याला पाहायला सर्वीकडे मिळेल. परंतु ही नाशिकची घटना ही खऱ्या अर्थानं थोडं या महायुतीला थोडं विघ्न आणण्यासारखी घटना जरूर आहे. या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांकडे हे सर्व रिपोर्ट गेलेले आहेत आणि शिंदे साहेब यावर निर्णय सुद्धा घेतात. आता उघड पण दिसतंय, काही मतं इकडचे इव्हन काही जे आकडे जे पाहतायत तर त्याच्यामध्ये पक्षाचे सुद्धा काही मतं इकडच्या तिकडे गेल्याचे दिसतंय. म्हणून आता याचा निर्णय आता एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. संजय राऊत असं म्हणतायत की आम्ही आमची सगळीमध्ये नाशिकमध्ये भाजपला तुमचा पराभव करायला. म्हणजे संजय राऊतने आम्हाला मतदान केलं हे जर तो मान्य करत असेल तर ते विकाऊ आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. ज्या नाकाने ज्या याच्याने बोलत होते, म्हणजे काही झालं तर आम्ही मतदान काय तर भाजपला यासाठी दिलंय किंवा त्या अपक्षाला यासाठी दिलंय की आम्हाला शिवसेनेला धक्का द्यायचा होता. तुम्ही बाजारू आहात, बाजारात बसलेले आहात आणि तुम्ही विकले जाणार आहात हे सर्वांना माहिती आहे. अधिवेशन सुरू झालंय, विरोधक पायऱ्यावर बसून आहेत आणि ते कर्जमाफी करा अशी मागणी करत आहेत आणि त्यामुळं तिथेही आंदोलन सुरू झालं. हे बघा, विरोधकांचं हे आताच नाही, हे प्रत्येक अधिवेशनाला त्याचा तो चहापानाचा बहिष्कार मला वाटतं ग्रीनिज बुकमध्ये नोंद करावा लागेल असा तो बहिष्कार असतो. दरवेळेला अधिवेशनाच्या पूर्वी चहापानच्या कार्यक्रमावर बहिष्कार आणि दुसऱ्या दिवशी पायऱ्यावर आंदोलन. मागण्या त्याच, विषय तोच आणि आंदोलन केलं म्हणजे आम्ही शेतकऱ्याच्या बाजूचे आहोत असं सांगायचा प्रयत्न ते करतात. आता सभागृहामध्ये दिसणारही जास्त, सभागृहामध्ये बोलणार नाही. ज्या शेतकऱ्यांसाठी महायुतीने जे पावलं उचलले त्याचं ते समर्थन सुद्धा करणार नाही. फक्त राजकारण, फोटो सेशन आणि आम्ही तर काहीतरी करतो हा दाखवण्याचा त्यांचा तो केविलवाना प्रयत्न आहे. हे महाविकास आघाडी एकत्रित नाही हे तुम्हाला अधिवेशनाच्या काळात पाहायला मिळेल. संजय राऊत असं म्हणाले की शिवसेना कमजोर करण्यामागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र फोडायचा आहे आणि मुंबई उद्योगपतींच्या खळशात घालायची, त्यामुळे हे सगळं सुरू.
हे नेहमीची त्याची रटाळ वाक्य पुन्हा त्यांनी बोललेलं आहे. महाराष्ट्र फोडायचा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, आता मराठी माणसाला एकत्र राहू द्यायचं नाही, हे असे बालिश उदाहरणं किंवा भाषणं हे नेहमी करत आलेले आहेत. महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी चांगला मजबूतीने आहे, त्याला कुणाचं कुणाही फोडण्याची कुणाची ताकदही नाही आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कधी होणारही नाही.